काय? उन्हाळ्यात थंडी? हॅलो मंडळी. व्हिएतनाम हा देश एक्सप्लोर करत असताना बऱ्याच लोकांकडून एक सुंदर, थंडगार, ॲडव्हेंचरस आणि टॉप ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स देणारी सिटी ही मिस होऊन जाते. आज मी त्याच सिटीबद्दल बोलणार आहे, जिचं नाव आहे सापा. इथे कसं जायचं, काय खायचं, काय बघायचं, कुठे राहायचं, इथली स्पेशालिटी काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहे. बिकॉज कार्तिक नोज. पहिला प्रश्न, कसं जायचं? सापा हे व्हिएतनाम देशाच्या एका साईडला असल्यामुळे तिथे तुम्हाला हनॉय या सिटीवरून जावं लागतं. हनॉय टू सापा जायला दोन ऑप्शन्स आहेत. पहिलं बस, दुसरं ट्रेन. आता बसबद्दल बोलूया. 5 ते 6 तासाचा हा प्रवास आहे. टेन्शन घेऊ नका, स्लीपर बसेस आहेत. मस्त रात्रीतून झोपून जायचं, बसेस तुम्हाला सकाळी सापाला पोहोचवतील. हो, पण मला विचारलं तर मी तुम्हाला दुसरा ऑप्शन सजेस्ट करेल, जो म्हणजे ट्रेन. हनॉय टू सापा जायला भरपूर नॉर्मल ट्रेन ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण इथे काही स्पेशल ट्रेन्स पण आहेत. अशाच एका चापा एक्सप्रेसचं आम्ही बुकिंग केलं होतं. अशी ट्रेन आहे, फार अशी फॅन्सी ही ट्रेन आहे. 9 तासाची जर्नी आहे ओव्हरऑल. साठी इतकी छान कम्फर्टेबल बेड्स दिलेत. ही ट्रेन तुम्हाला सकाळी 5 वाजता लाओकाई स्टेशनला पोहोचवेल. लाओकाई स्टेशनवरून सापाला जायला भरपूर पब्लिक ट्रान्सफर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हो, पण आम्ही प्रायव्हेट ट्रान्सफर ऑप्शन घेतला होता, कारण आम्हाला सिमिलर रेट्स पडले होते. तुम्हाला पण अशी कॅब बुक करायची असेल तर तुम्ही ग्रॅब हे ॲप्लिकेशन यूज करू शकता. आपल्या ओला उबर सारखंच हे ॲप्लिकेशन आहे. हो, पण तुम्हाला आमच्या कॅब ड्रायव्हरचा नंबर हवा असेल तर मला इंस्टाग्रामला DM करा, मी तुमच्यासोबत नंबर शेअर करेन. कमिंग बॅक टू द पॉइंट. लाओकाई टू सापा हा 1 तासाचा प्रवास आहे. मस्त व्हॅली व्ह्यूज, घाट आणि थंडगार गुलाबी थंडीचा एक्सपिरियन्स घेत हा प्रवास कधी संपेल हे तुम्हाला कळणारही नाही. दुसरा प्रश्न, कुठे राहायचा? Booking.com, अगोडा किंवा मेक माय ट्रिप या साईट्सवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तुमच्या बजेटनुसार भरपूर हॉटेल ऑप्शन्स मिळतील. हो, मला विचारलं तर आम्ही सापा रिलॅक्स अँड स्पा या हॉटेलमध्ये राहिलो होतो. रिझनेबल रेट्स, फर्स्ट क्लास गॅलरी व्ह्यू, टुरिस्ट स्पॉट्सपासून जवळ आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेड असे या हॉटेलचे पर्क्स आहेत. तुम्ही पण हे हॉटेल ट्राय करू शकता. तिसरा प्रश्न, काय बघायचं? सापाचे मेन अट्रॅक्शन्स जे मला वाटले ते आहेत: पहिलं, कॅट कॅट विलेज. दुसरं, फान्सीपान माउंटेन. एक एक करून मी याबद्दल तुम्हाला सांगतो. पहिलं, कॅट कॅट विलेज. हे एक पारंपरिक खेडं आहे. डोंगरांमध्ये वसलेल्या या खेड्यात तुम्हाला धबधबे, हिरवीगार शेती, पायऱ्यांच्या आकारातील तांदळाची शेती आणि पारंपरिक लाकडी घरे बघायला मिळतील. इथे तुम्हाला हँडीक्राफ्ट्स, शॉल्स आणि ट्रेडिशनल कपडेही बघायला मिळतील. इथे एक फोक डान्स आर्ट थिएटर आहे. तिथे तुम्हाला इथला ट्रेडिशनल डान्स बघायला मिळेल. आणि हो, याचे काही स्पेसिफिक टायमिंग्स आहेत बरं का. हायकिंग करणाऱ्या लोकांसाठी हा तर एकदम भारी स्पॉट आहे. इथे तुम्ही भरपूर फिरून वेगवेगळं प्लांटेशन एक्सप्लोअर करू शकता. नॅचरल ब्युटी आणि अमेझिंग व्ह्यूज असा एकदम भारी एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल. खूपच भारी फोटो येतील तुमचे. एक तुमच्यासाठी टिप, इथे चालावं भरपूर लागतं, त्यामुळे तुम्ही पाणी कॅरी करा आणि तसा माइंडसेटही. इथून परत येताना आम्ही ट्रिपल सीट बाईक राईड याने आलो होतो. फारच ॲडव्हेंचरस राईड होती ही. एकदम मस्त एक्सपिरियन्स होता. खूप मज्जा आली आम्हाला. माझा व्हिडिओ बघून तुम्हालाही मज्जा येत असेल तर नक्की लाईक करा आणि एव्हाना तुम्ही सबस्क्राईब तर केलंच असेल, पण नसेल केलं तर कसली वाट बघताय, लगेच करा. दुसरं, फान्सीपान माउंटेन. हा माउंटेन व्हिएतनामचा सगळ्यात उंच असणारा डोंगर आहे. याला रूफ ऑफ इंडो चायना असेही म्हणतात. याच्या शिखरावर पोहोचण्याच्या जर्नीला मी 4 भागात ब्रेक केला आहे. पहिलं, सापा स्टेशन टू मुआंग हुआ स्टेशन. सापा स्टेशन हे सिटी सेंटरमध्येच आहे. आमच्या हॉटेलपासून तर हे 200 मीटर वरच होतं. इथे आम्ही चालत चालत गेलो होतो. आय विल सजेस्ट की तुम्ही तिकीट्स आधीच बुक करून ठेवा. तिकीट्स हे तुम्ही क्लूक या साईटवरून करू शकता. या रिलेटेड डिटेल्स हवे असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. कमिंग बॅक टू द पॉइंट. सापा स्टेशन टू मुआंग हुआ स्टेशनला जायला एक फनिक्युलर ट्रेन आहे. 5 ते 6 मिनिटाचाच हा प्रवास आहे, पण यातून मुआंग हुआ व्हॅलीचा इतका सुंदर व्ह्यू दिसतो म्हणून सांगू, खूपच भारी. दुसरं, मुआंग हुआ स्टेशन टू होआंग लाईन केबल कार स्टेशन.
हा छोटासा प्रवास चालत करावा लागतो. वाटेत सापा रोज व्हॅली या नावाचं व्हायब्रंट फ्लॉवर गार्डन पण लागतं. इथे तर 150 प्रकारचे गुलाबाचे फुलं आहेत. इथून पुढे गेलं की तुम्हाला हँडलूम्स, क्राफ्ट आणि लाकडी घरं असे बघायला मिळतील. थोडं अजून पुढे गेलं की तुम्हाला उदबत्त्यांची दुकानं पण इथे मिळतील. वेगवेगळ्या प्रकारच्या ॲरोमॅटिक उदबत्त्या छान रचलेल्या असतात. फार मस्त सुगंध येतो तिथे. त्याच्याच पुढे वाईन टेस्टिंग शॉप्स पण आहेत. तिथे भरपूर लोक एन्जॉय करताना दिसतील. तिथे हे लोक त्यांचं ट्रेडिशनल डान्स पण परफॉर्म करतात. मी पण त्यांना जॉईन केलं होतं. थोडं पुढे गेलं की लगेच तुम्हाला केबल कार स्टेशन दिसेल. तिसरं, हुआंग लाईन स्टेशन टू फान्सीपान समिट स्टेशन. केबल कारचा हा प्रवास फारच ब्रेथ टेकिंग आहे. या केबल कारचा लॉंगेस्ट 3 रोप केबल राईड विथ ग्रेटेस्ट डिफरन्स बिटवीन स्टेशन असा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये रेकॉर्ड आहे. आज मैं ऊपर आसमान नीचे. या गाण्याचा फील देणारी ही राईड एकदम सुंदर व्ह्यू दर्शवणारी आहे. खूपच मज्जा येते, पण वर गेल्यावर फार टरकते पण. पण काळजी करू नका, एकदम सेफ अशी ही राईड आहे. वर गेल्यावर माझी पहिली रिएक्शन होती, काय उन्हाळ्यात थंडी? हो, मे महिना होता तरी 12 ते 15 डिग्री सेल्सिअसची थंडी होती हो तिकडे. असो, वर गेल्यावर वेगवेगळे पगोडास म्हणजे टेम्पल्स आहेत आणि वर गौतम बुद्धांचा स्टॅच्यू पण आहे. चौथं, फान्सीपान समिट टू फान्सीपान पीक. इथून पीकला जायला 2 ऑप्शन्स होते. पहिलं 600 पायऱ्या, दुसरं फनिक्युलर ट्रॅम. जाताना आम्ही ट्रॅमने वर गेलो. मस्त फॉग, व्हॅलीचा व्ह्यू, थंडी आणि गौतम बुद्धाचा स्टॅच्यू. फार पीसफुल आणि मेस्मरायझिंग व्ह्यू होता तो. वर फान्सीपान पीकला पोहोचलो. तिथे जाऊन मस्त फोटोज काढले. येतानाचा प्रवास आम्ही चालत म्हणजेच पायऱ्या उतरत असा केला. फान्सीपान पीक आणि बेस समिटच्या मध्ये भरपूर पगोडास आणि स्टॅच्यूज आहेत. व्हॅलीचा मस्त व्ह्यू एन्जॉय करत आम्ही बुद्धाच्या स्टॅच्यू जवळ पोहोचलो. या स्टॅच्यूचं नाव आहे ग्रेट अमिताभा बुद्धा स्टॅच्यू. इथून खाली आम्ही परत चालत आलो. त्यानंतर तुम्ही 4 स्टेप रिटर्न जर्नी करायची. चौथा प्रश्न, काय खायचं? व्हिएतनामीज फूड ट्राय करायचं असेल तर सापाला भरपूर ऑप्शन्स आहेतच, पण तुम्हाला इंडियन फूड हवं असेल तर इथे बॉलिवूड स्पाइस नावाचं एक इंडियन रेस्टॉरंट आहे. इथे तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे इंडियन क्युझिन्स जसं की सूप, मसाला पापड, पनीर टिक्का मसाला, बटर नान सारखे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळतील. मस्तपैकी तुम्ही खाऊ शकता. आणि फान्सीपानला तुम्ही इतकं फिरणार आहातच तर भूक लागणार हे तर नक्कीच. म्हणून तुम्हाला फान्सीपान समिटला भरपूर रेस्टॉरंट्स मिळतील. तिथे तुम्ही मस्तपैकी पिझ्झा, फ्राईज आणि भरपूर वेगवेगळे क्युझिन्स आणू शकता. सापाची अजून एक स्पेशालिटी म्हणजे इथे स्पा आणि मसाज एकदम बेस्ट आणि एकदम स्वस्तात मिळतं. इथे तुम्हाला जागोजागी भरपूर पार्लर्स दिसतील. तिथे तुम्ही जाऊन मस्तपैकी हे एन्जॉय करू शकता. आणि त्या व्यतिरिक्त इथे नेल आर्ट खूप भारी आणि तेही खूप स्वस्तही मिळतं. ते पण तुम्ही ट्राय करू शकता. आता नेहमीप्रमाणेच आपले प्रो टिप्स. पहिली, ॲडव्हान्स हॉटेल बुकिंग्स. इथले हॉटेल बुकिंग्स फार पटापट संपतात. त्यामुळे तुमची ट्रिप प्लॅन झाली की लगेच हॉटेल बुक करायचे. दुसरी, बेस्ट टाइम टू विजिट. मार्च टू मे आणि सप्टेंबर टू नोव्हेंबर हा आयडियल टाइम मानला जातो. कारण इथे क्लिअर स्काईज आणि ट्रेकिंगला साजेसं आणि प्लेझंट टेम्परेचर तुम्हाला या वेळेत मिळतं. त्यामुळे हा बेस्ट टाइम टू विजिट आहे. तिसरी, लेयर्ड क्लोदिंग. नॉर्मली सापाला जरी थोडं नॉर्मल टेम्परेचर असेल तरी फान्सीपानला वर गेल्यावर फार थंडी वाजते. त्यामुळे तुम्ही स्वेटर किंवा एखादं जॅकेट कॅरी करा. चौथी, तुम्ही एक स्मॉल बॅकपॅक, एक वॉटर बॉटल आणि ट्रेकिंग शूज हे कॅरी करा. म्हणजे ट्रेकिंगसाठीच असे नाही, पण इथे भरपूर तुम्हाला चालावं लागतं. त्यामुळे तुम्हाला हे सगळं सोपं पडेल. अशा कुठल्या सिटीबद्दल किंवा कुठल्या टॉपिकबद्दल असा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून खूप खूप आभार. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.